भक्तीचा या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्याचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्री गुरुचे मस्तक हे पायावरी. या वार करी संतांच्या, पुसावेशे हेची वाटे. जे जे भेटे तयाशी. श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग. तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या मनातील भावना किंवा तळमळ व्यक्त करतात. पहाटेच्या वेळी पूर्व क्षितिजावर तांबटपणा दिसण्यावरून सूर्य उगवण्याची चाहूल लागते. आषाढ महिन्यात वाऱ्याच्या दिशेवरून पाऊस येण्याची चाहूल लागते. सांप्रत भोगत असलेल्या सुखदुःखावरून गतजन्मातील केलेल्या कर्माची चाहूल लागते. फुलावरून झाडाची जात कळते, तसं बोलण्यावरून माणसाची भावना कळते. विठ्ठल या सर्वेश्वर मंदिरामध्ये मी पहिल्यांदा आलो आहे मंडळी. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कीर्तनं केली, पण या ठिकाणी पहिल्यांदाच आलो आहे. या सप्ताहाचं वय 65 वर्षे झालेलं आहे. महात्मा पुरुष वैकुंठवासी दत्तात्रय महाजनी यांनी हा सुरू केलेला सप्ताह आहे. त्यांच्या नावाने दिंडी मी अजून चालवतो आहे निरेची. कारण निरेकर मंडळीचं आणि निंबूतकर काकडे मंडळीचं यांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं मंडळी. मी त्यांच्या कीर्तनात 2-3 चाली म्हणलेल्या मला आठवतं आहे, एवढंच आहे. पण वेदांत विषय बोलण्याची पक्कड हे त्यांची खुबी होती मंडळी. विठ्ठल विठ्ठल. वैकुंठवासी पुंडलिकबुवा महाराज वेळीवकर आणि महाजनी महाराज यांनी अनेक ठिकाणं पारायणं सुरू केली. ती पारायणं आज तागायत चालूच आहेत. असो, त्यांचा नावाचा उल्लेख करणं हे माझं कर्तव्य होतं मंडळी. मनुष्याच्या भावना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे शब्द आहेत. शब्दाच्या द्वारा मनुष्य आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. तुकाराम महाराज किंवा सगुणाच्या ठिकाणीच भावना आहे असं नसून निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याच्या ठिकाणी भावना निर्माण झाली. एकोहम बहुश्यामः. आपण एकटे एक आहोत तर अनेकाच्या रूपाने नटावं ही निर्गुण परमात्म्याची भावना. विठ्ठल विठ्ठल. एकलेन कंठेची म्हणून या येणे. केली निर्माण 14 भुवने. गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे. 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने. ओ आयशा गवळ नित्या बोलती परस्पर. 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 त्याचा संकल्पची झाला प्रसवतावो. एकट्यामध्ये काही करता येत नाही मंडळी. म्हणून तर आपण दुकट्यामध्ये जात असतो. एकट्याला एकटेपणामध्ये कधी करमत
नाही, एखादा राहतो एकट्यामध्ये माझ्यासारखा माणूस. मायेचा अंगीकार करून त्या मायेची जवळीक साधून भगवंताने गगन, चंद्र, सूर्य, मेघ, तारांगणे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, 14 भूमंडल ही सगळी निर्माण केली. हा त्याचा एक पसारा आहे मंडळी देवाचा. ही त्याची भावना आहे. ईश्वराच्या विठ्ठल विठ्ठल ईश्वराच्या कामनेस समष्टी जीवाची संस्कार कर्मे कारणीभूत असतात. असो, भावना ही प्रत्येकाच्या ठिकाणी 2 प्रकारची आहे. एक प्रापंचिक भावना आणि दुसरी पारमार्थिक भावना. पण पारमार्थिक भावनेपेक्षा माणसाच्या ठिकाणी अधिकतम प्रापंचिक भावना जास्त आहे. कमीत कमी परमार्थ व्हावा आणि जास्तीत जास्त प्रपंच व्हावा असं प्रत्येकाला वाटतं का नाही. एखाद्या वेळेस परमार्थ नाही झाला तरी चालेल, मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पंढरपूरला नाही गेलं तरी चालेल, सर्वेश्वर मंदिरात नाही गेलं तरी चालेल, पण संसार मात्र ठोकून झाला पाहिजे असं वाटतं का नाही. आपलं लग्न व्हावं, मुलं बाळं व्हावीत, नातवंड पटवंड व्हावीत, आपल्या प्रपंचाचा वेल मांडवावर जावा, हिरवागार व्हावा, वाळूच नाही असं वाटतं का नाही. प्रत्येक एवढा देखणा परमार्थ व्हावा वाटतं का. जंगलामध्ये जावं, योगधारणा करावी, काही नामस्मरण करावं, साधना करावी, देवाचा साक्षात्कार करून घ्यावा, वैराग्य धारण करावं असं वाटतंय का जीवाला कधी. नाही ना. मग प्रपंच व्हावा आणि परमार्थ नाही झाला तरी चालेल असं का वाटतं. त्याला नाथरायने एका ओळीमध्ये उत्तर दिले. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. अनेक जन्मामधून आम्ही संसार करत आल्यामुळे, संसाराचेच संस्कार आमच्यावर झाल्यामुळे पुन्हा पुन्हा संसार पाहावा, पुन्हा पुन्हा संसार करावा, पुन्हा पुन्हा संसार भोगावा अशी जीवाची इच्छा आहे. परमार्थ करण्याकरिता माणसावर असे संस्कार झालेले नाहीत. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात, माझं भाग्य असं. तुकाराम महाराज त्यांच्या पिढीतील 8वे पुरुष आहेत मंडळी, विश्वंभर बाबापासून. प्रत्येकजण हरिभक्त होऊन गेलेला आहे त्यांच्या कुळामध्ये. संताचं कुळ असलं म्हणून काही त्यांच्या कुळात हरिभक्त जन्माला येतो असं नाही. पण काही कुळ असे आहेत की ते हरिभक्त जन्माला आलेले आहेत. भक्त प्रल्हादाच्या कुळात तेच आहे, तुकाराम महाराजांच्या कुळात तेच आहे, कबीर महाराजांच्या कुळामध्ये अशी परंपरा आहे भक्ताची. बहुत जन्मीचे संचित, बहुत जन्मीचे संचित, सबळ होय जरी बहुत, सबळ होय बहुत, तरीच होय हरी भक्त, तरीच होय हरी भक्त, कृपावंत मानसी. कृपावंत मानसी, कृपावंत मानसी, कृपावंत मानसी, म्हणवी तयाचा मणियारा, म्हणवी
तयाचा मणियारा म्हणवी तयाचा मणियारा मनवी तयाचा मणियारा अनेक जन्माच्या पुण्याईचा साठा म्हणून माझा हरिभक्तांच्या कुळामध्ये जन्म झाला म्हणून तुकाराम महाराज स्वतःला भाग्यवान समजतात. बहुत जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत तरीच होय हरिभक्त कृपावंत मानसी म्हणून माझा हरिभक्ताच्या कुळामध्ये जन्म झाला. तुकाराम महाराजांना त्याचा सार्थ स्वाभिमान आहे. असं आहे काय पूर्वजन्माचे संस्कार असल्याशिवाय मनुष्य परमार्थ करत नाही, हे तितकंच खरं आहे. काय परमार्थात आल्यानंतर काही स्वतःची साधना असावी लागते, स्वतःचे प्रयत्न असावे लागतात मंडळी. त्या प्रयत्नाला त्या साधनेला यश आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांनी आयुष्यामध्ये विचार केला, जीवन घडवलं तर घडतं, जीवनाला आकार दिला तर जीवन आकार घेतं, आपल्या जीवनाला आकार नाही दिला तर आकार घेत नाही, जीवन घडत नाही. कित्येक माणसं जन्माला येतात, चव्हाट्यावर गप्पा मारतात आणि तशीच नदीला निघून जातात, पण ते जीवनाला काही आकार उकार देत. मला एक उदाहरण आठवतंय. एक मायकेल नावाचा मूर्तिकार होऊन गेला. हा मायकेल नावाचा मूर्तिकार सुंदर मूर्ती घडवणारा हम रस्त्याने जात होता. जाता जाता चौकात पडलेल्या दगडाला ठेच लागली, खाली पडला, गुडघा फुटला, कोपर फुटला, बळबळ बळबळ रक्त व्हायला सुरुवात झाली. विचार करतोय की एवढ्या भल्या मोठ्या चौकामध्ये भला मोठा दगड कुणी टाकला असावा. लोक ठेचाळतात, आडखळतात, खाली पडतात, गुडघा फुटतो. म्हणून त्याने त्या चौकात चौफेर नजर टाकली तर एक दगडाचं दुकान होतं. विचार केला, हा जो दगड चौकामध्ये पडलेला आहे तो याच मालकाचा आणि याच दुकानातला असावा. त्या दुकानदाराकडे आला, का रे ग्रस्ता, सगळीच्या सगळी दगडं तू व्यवस्थित दुकानामध्ये मांडून ठेवलेस आणि असा एक दगड चौकामध्ये का टाकलायस, ज्या दगडाला लोक ठेचाळतात, खाली पडतात, त्रास होतो, दुखापत होते. त्यांनी उत्तर दिलं त्या दगडाच्या मालकाने, 2 पैशाला सुद्धा हा दगड कुणी विकत घ्यायला तयार नाही, हा दगड इथं दुकानात ठेवून काय करू अडचण. तो मूर्तिकार होता मंडळी मायकेल. माझ्या घरी पोच करतोस, चालेल. त्या दुकानदाराने पदरचे 2 पैसे खर्च केले, त्या मायकेलच्या घरी तो दगड पोच केला. मायकेल वर्षाने परत त्या दुकानामध्ये आला. माझ्या घरी येतोस, येतो. मायकेल त्या दुकानदाराला म्हणजे दगडाच्या मालकाला घेऊन आपल्या वाड्यामध्ये आपल्या घरी आला. तो मालक आतमध्ये प्रवेश करतोय ना करतोय मायकेलच्या वाड्यामध्ये, तर त्याला दिव्य भव्य अलौकिक मूर्तीचा साक्षात्कार झाला. तर म्हणतो, मायकेल, ज्या दगडातून तू एवढी सुंदर मूर्ती कोरलेली आहेस, हा दगड कुठून पैदा केलास रे तू. म्हणाले, 1 वर्षापूर्वी तुमच्या खर्चाने हा दगड माझ्या घरी पोच केलाय. माझा दृष्टांत संपला. दगड हा आबडधोबड स्थितीत असतो. त्या मूर्तिकाराला त्या दगडामध्ये मूर्ती जी मूर्ती पाहिजे ती मूर्ती दिसत असते, पण टाकीचे घाव हाणल्याशिवाय घातल्याशिवाय त्या दगडातून मूर्ती कोरली जात. आबडधोबड असलेल्या दगडाला आकार मिळतो, तो दगड घडवला जातो. आम्ही तर सजीव आहोत. साधना करा, नामस्मरण करा, काही तपश्चर्या करा, काही प्रयत्न करा, योग्य अशी कर्माची दिशा मिळू द्या, म्हणजे तुमचं जीवन घडवलं जाईल, घडलं जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे दगडाला आकार मिळतोय, आम्हाला आकार मिळत नाही का? मिळणार ना, पण आमचे प्रयत्न नाहीत, ची साधना नाही, योग्य मार्गाने जाणं नसल्यामुळे आमची गाडी इथंच खुंटली मंडळी. तुकाराम महाराजांना असं वाटायला लागलं, आपल्याला जीवन मिळाले ना, आलं तसं वायाला जाऊ नये.
म्हणून भंडाऱ्या डोंगरावर, गोरवडी डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर जाऊ लागले, नामस्मरण करू लागले, पण पाहिजे तसं त्यांना फायदा मिळेना, देवाचा साक्षात्कार होईना. प्रयत्न तर चालू आहेत, साधनाही चालू आहे, पण ती पूर्ण होईना, देवाचा साक्षात्कार होत नाही. आपले प्रयत्न लंगडे पडल्यानंतर आपण दुसऱ्याचा सल्ला घेत असतो. एखादा नौखा मनुष्य एखाद्या रस्त्याने एखाद्या गावाला निघाला, जाता जाता त्याचा रस्ता चुकला. रस्ता चुकल्यानंतर तो प्रवासी इतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा सल्ला घेतो, अमक्या अमक्या गावाला कोणता रस्ता जातो. म्हणजे स्वतःचे प्रयत्न अपुरे पडल्यानंतर मनुष्य दुसऱ्याचा सल्ला विचारतो. एखादा ग्रॅज्युएशन झालेला मुलगा आहे, IIT झालेला आहे, शिक्षण बऱ्यापैकी आहे, नोकरी मिळत नाही, या ऑफिसला त्या ऑफिसला, या कंपनीत त्या कंपनीत जातो, प्रयत्न करतो, पण नोकरी काय मिळत नाही. ज्यावेळेला नोकरी मिळत नाही त्यावेळेला दुसऱ्याचा सल्ला घेत असतो. तसे तुकाराम महाराजांची अवस्था झालेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारतायत, पुसावेसे हेची वाटे, 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 पुसावेसे हेची वाटे. जय जय भेटे तयासी, जय जय भेटे तयासी, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. जे जे भेटे तयासी, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. असा अभंगामध्ये उल्लेख आहे. जे जे भेटे तयाशी, आमक्याला विचारतात असा उल्लेख नाही. माणसाला विचारतायत, पुरुषाला विचारतायत, का स्त्रीला विचारतायत, गुराढोरांना विचारतायत, पशुपक्ष्याला विचारतायत असा उल्लेख नाही. का बद्धाला विचारतायत, मुमुक्षूला विचारतायत, का मुक्ताला विचारतायत, पंडिताला विचारतायत. काय तर थोरा मोठ्यांना विचारलं असतं तर त्यांनी उत्तर दिलं असतं, पण तसा काही उल्लेख अभंगामधून दिसून येत नाही. जे जे भेटे तयाशी, पुसावेसे हेची वाटे, आणि जे जे भेटे तयाशी, भेटणारे सगळेच असतात मंडळी. बरं, मुमुक्षूला विचारून काय उपयोग, बद्धाला विचारून काय उपयोग आहे. आयुष्याची चारणी केली, आयुष्याची गाळणी केली, आयुष्याची चाळणी गाळणी. विशेष सेवन करून करून आयुष्याची गाळण झालेल्या माणसाला काय विचारता. रात्रंदिवस न पुरे, कुटुंबी समाधान, दुर्लभ दर्शन ईश्वराचे. कुटुंबामध्ये प्रपंचामध्ये खपलेल्या माणसाला विचारून काय करता. विषयामध्ये आलमबुद्धी ठेवणारा जो, तो बद्ध जीवाला विचारून काय करता. देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. अशा लोकांना विचार, देव म्हणजे काय ही कल्पनाच नाही, अशांना विचारून काय उपयोगाचं आहे. म्हणून तुकाराम महाराज बद्धाला विचारूनही काय उपयोगाचं नाही. बरं, मुमुक्षूला विचारतायत का, कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, कै कृपा करील नारायण. असे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत
चित्त जना करा समाधान चित्त माझे कैये खंड येईल कर्म कैये खंड येईल कर्म कर समाधान चित्त माझे कै खंड येईल कर्म कै खंड येईल कर्म जन्म मरण खंडित व्हावं याच्याकरता देवाकडे प्रार्थना करणारा तो मुमुक्षू आवरण दोष नष्ट व्हावा म्हणून देवाकडे प्रार्थना करणारा हा मुमुक्षू संसारातलं दुःख नाहीसं होण्याकरिता देवाकडे प्रार्थना करणारा हा मुमुक्षू त्यालाही देवाचा पत्ता ठाऊक नाही त्यालाही विचारून काय उपयोगाचं नाही मग राहिला मुक्त बरं मुक्त हा देवच झालेला असतो मुक्ताला जर ओळखायचं असेल तर तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळू मुक्ताला ओळखण्या अहो भक्ताचा महिमा भक्तची जाणते दुर्लभी अगत्य आणि काशी एखाद्या महात्मा पुरुषाला ओळखायचं म्हणजे ती लक्षणं आपल्या अंगावर आली पाहिजे तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण संताला ओळखण्याकरता आपल्या ठिकाणी सुद्धा संतत्व यावं लागतं तरच संत महात्मा पुरुष ओळखता येतो म्हणून मुक्त हा देवच झालेला असतो त्याला तरी विचारून काय उपयोगाचा एक तर मुक्त माणूस मुक्त पुरुष ओळखता येत नाही बद्धाला विचारून काय उपयोगाचं नाही मुमुक्षूला विचारून काय उपयोगाचं नाही आणि मुक्त तर ओळखताच येत नाही विठ्ठल काय काशना येणाऱ्या जाणाऱ्याला सगळ्याला विचारतायत काय विचारतायत देव कृपा करील माझ देव कृपा करील माझ देव कृपा करील माझ देव कृपा करील माझ काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करील मज देव कृपा करील मज काय लाज राखील काय लाज राखील देव कृपा करील माझा देव कृपा करील माझा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तुकाराम महाराज काय विचारतायत पुसावेशी हेची वाटेन जे जे भेटे तयाशी तर द्रौपदात म्हणतात दुसऱ्या चरणात म्हणतात देव कृपा करील मज देवाची कृपा माझ्यावर होईल का बरं तुकाराम महाराजांना अजून देवाची अनुभूती नाही मग देवाच्या कृपेची आवश्यकता का वाटली आणि काय लाज राखील तुकाराम महाराजांना कशाची लाज काय भ्रष्टाचारी होते का व्यभिचारी होते म्हणून देवाने त्या तुकाराम महाराजांच्या लज्जेचं रक्षण करायला पाहिजे अहो कोणत्या प्रकारची कृपा व्हायला पाहिजे आणि कोणत्या प्रकारच्या लज्जेचं संरक्षण व्हायला पाहिजे काय लाज राखील द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेला भगवंताने द्रौपदीची लाज राखली गजेंद्राची लाज राखणारा हाच तो परमात्मा आहे आईच्या पोटात 12 वर्षे राहिलेल्या सुखाचार्याची लाज भगवंतानेच राखली की बैसोनी खोळी शुक गर्भी राहे आंधळा बैसोनी खोळी सुख गर्भी राहे आंधळा शिनला येर झारी 8वी वेळा धारी 8वी वेळा मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा मागील शोधिले ते नाभी म्हणे गोपाळा पावलाच्या कारणे लाज राखील कळा पावलाच्या कारणे लाज
धर्म गाजा गो तुझा तुझी कृपाळू राजा धर्म गाजा गो तुझा तुझी कृपाळू राजा धर्म गाजा गो तुझा तुझी कृपाळू राजा. तुकाराम महाराजांना कशाची लाज होती, कशाची लाज वाटत होती? काय आहे, मनुष्य जन्म प्राप्त होऊन भगवंताची आपल्यावर कृपा न होणं हेच लाजिरवाणं. जोपर्यंत देवाची कृपा होत नाही तोपर्यंत आपल्या जगण्याला काय अर्थ नाही मंडळी. म्हणून देवाची कृपा झाली पाहिजे आणि या जन्ममरणातून त्यांनी वाचवलं पाहिजे. काय ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये ओवे आले. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञस्य स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिरपैशुनम दया भूतेषु लोलुप्तम मार्दवम रीर चापलम. री या पदावरचं व्याख्यान वाचा 16व्या अध्यायामध्ये. री या शब्दाचा अर्थ लाज. त्या री पदावर व्याख्यान करीत असताना ज्ञानेश्वर महाराज काही ओव्या खर्ची घालतात. आता पराजय राजा जैसा कदर्थिजे लाजा का मानिया निस्तोयजा निकृष्टातवा नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आलिया संन्यासी मज लाज होय तैशी उत्तमातया क्षत्रिया रणे पळून जाणे ते कोण साहे लाजिरवाणे का वैधव्य पाचारणे महासतीयेचे. त्या ओव्या तिथं मान मान्यतेला पावलेल्या माणसाला जर गरिबी आली त्याचा मान गेला तर किती लाज वाटते. व्यवहारातली लाज. काय ज्ञानेश्वर महाराजाने व्यवहारातल्या लाजा सांगून नंतर पारमार्थिक लाज सांगितली. व्यवहारातली लाज वेगळी आणि पारमार्थिक लाज वेगळी मंडळी. म्हणून एखाद्याला निकृष्ट अवस्था प्राप्त झाली तर त्याला मनापासून किती लाज वाटत असेल. कोणत्याही युद्धामध्ये पराभूत न झालेला राजा एका युद्धामध्ये पराभूत झाला. आपल्या राज्यामध्ये त्या राजाला तोंड दाखवायला जागा लागली नाही. ही व्यावहारिक लाज. एखाद्या सौभाग्यवती बाईला सधवा विधवावाचक शब्दाने जर हाक मारली तर त्या सधवेला किती लाज वाटत असेल. एखादा संन्यासी भिक्षा मागता मागता चांडाळाच्या घरी गेला आणि तिथं त्याला समजलं की चांडाळाचं घर आहे. त्या संन्याशाला किती लाज वाटत असेल. उगाच त्या चांडाळाच्या घरी भिक्षा मागायला आलो. अशा व्यावहारिक लाजा सांगून नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी पारमार्थिक लाज सांगितली. तिये गर्भमेद मुसे रक्तमूत्र रसे वोती व होऊनी असे ते लाजिरवाणे. अरे जन्माला येणं आणि मरणं, मरणं पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरणं, पुन्हा जन्माला येणं याच्यासारखं दुसरं लज्जास्पद नाही. विठ्ठल सांगा. आपल्याला जन्माला येण्याची अजून काही मरण आलं नाही, पण आपण जन्माला आलो ते खास मरण्याकरिताच. दुसरं काय बोलू आता. माणसाला, प्रत्येक माणसाला आपल्या अंतःकरणाच्या कोपऱ्यात कुठंतरी असं वाटत असतं की आपण चिरंजीव आहोत. म्हणून तर भ्रष्टाचारी माणसं झाली, म्हणून तर व्यभिचारी झाली, मरणच विसरून गेलेले आहेत मंडळी. पण जन्माला आला त्याला मरण हे निश्चित, एवढं भविष्य आपण सांगू शकतो. विठ्ठल मला सांगा, आज किती वेळा जन्माया किती व्हावे फजित, किती वेळा जन्माला आलो पण आपणाला लाज वाटली का? बरं, मरणाची लाज नाही, जन्माला येण्याची लाज नाही, असं का आपणाला वाटतं? काय आहे, हजारो वेळा जन्माला येऊन अजून आपणाला लाज वाटली नाही मंडळी. एक उदाहरण देतो. चोर होता, चोरानं चोरी केली, पोलिसांनी त्याला पकडला आणि येरवडा जेलमध्ये नेऊन घातला. पुण्याच्या इथली जेल मला माहीत नाही अजून.
म्हणतात आजच्या चोरांना वरच्या लोकांचा आश्रय आहे. हम्म. आपल्याला नक्की माहीत नाही. मोठ्या माणसाचा जामीन घेतला, पैसे भरले आणि 8 दिवसामध्ये हा चोर सुटून आला. 8 दिवस जातायत न जातायत तर महाराष्ट्र बँक फोडली यांनी. पुन्हा पोलिसांनी त्याला पकडला, येरोडा जेलमध्ये नेऊन कोंबला. पुन्हा मोठ्या माणसाचा आश्रय घेतला, जामीन घेतला, पैसे भरले. आज पैशावर सगळं चालतंय मंडळी. पैसा असल्यास काय होत नाही. फक्त पैसा असला तर मरण वाचवता येत नाही, हे मात्र खरं. पुन्हा तो सुटून आला. पुन्हा 8-15 दिवस जातायत न जातायत तर सावकाराचं घर फोडलं. पुन्हा पोलिसांनी पकडला, येरोडा जेलमध्ये नेऊन घातला. असं 10 वेळा चोरी करून, 10 वेळा मारामाऱ्या करून, 10 वेळा जेल भोगून 11व्या वेळेला जेलमध्ये जाण्याची त्या चोराला कधी लाज वाटली आहे का? सांगा ना. तसं हजारो वेळेला जन्माला येऊन अजून आपणाला कधी लाज वाटली नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मंडळी, जन्म मरणाची लाज वाटत होती तुकाराम महाराजांना. एवढंच उत्तर लक्षात ठेवा. देव कृपा करील मज काय लाज राखी. काय आहे, तुकाराम महाराजाचीच अवस्था अशी झाली, काही इतर साधू संतांची अवस्था झाली. अहो, तुकाराम महाराज येणाऱ्या जाणाऱ्याला तर विचारतायत, पुसावेशी यायची वाटे जे जे भेटे तयाशी. पण आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची अवस्था कावळ्याला विचारण्या इतकी गेली मंडळी. पहिलं तोगे कावू कोकताय, पहिलं तोगे कावू कोकता है. पहिलं तोगे कावू कोकता है, पहिलं तोगे कावू कोकता है, पहिलं तोगे कावू कोकता है, पहिलं तोगे कावू कोकता है. पहिलं तोगे कावू कोकता है, पहिलं तोगे कावू कोकता है. शकून गे माये सांगता है, सांगता है. शकून गे माये सांगता है, सांगता है. पहिलं तोगे कावू कोकता है, पहिलं तोगे कावू कोकता है. पहिलं तोगे कावू कोकता है, पहिलं तोगे कावू कोकता है. उड उड रे कावू तुझे सोन्याने मडवीन पाऊ. तुकाराम महाराज येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारताय, पण ज्ञानेश्वर महाराज कावळ्याला विचारताय. ज्या कावळ्याचा उपयोग धाव्यासाठी होतो. बारीक त्या कावळ्याचा उपयोग मंडळी धाव्यासाठी होतो. त्या कावळ्याला ज्ञानेश्वर महाराज विचारतायत, उड उड रे कावू तुझे सोन्याने मडवीन पाऊ. परमात्मा पांडुरंग मला भेटत असेल असा जर कावळ्या तू मला निरोप देशील तर तुझे पाय मी सोन्याने मडवीन रे. आता ज्ञानेश्वर महाराजांनी सोनं पाहिलं होतं का? मोठाच प्रश्न आहे. संन्याशाच्या मुलांनी इथं राहू नये म्हणून आळंदीकरांनी केवढा मोठा अट्टहास धरला. इंद्रायणीचं फुकट पाणी वाहणारं यशोबा चट्यानं पिऊ दिलं नाही, असे हाल हाल केले. आणि असे ज्ञानेश्वर महाराज त्या कावळ्याला म्हणतायत, कावळ्या परमात्मा भेटत असेल असा जर मला सांगावा धाडशील तर तुझे पाय मी सोन्याने मडवीन.
राहू तुझे सोन्याने मडवीन पाहू पाहुणे पंढरी राहो घरा कै येती पाहुणे पंढरी राहो घरा कै येती पहिले दोघे गाऊ गोगता है पहिले दोघे गाऊ गोगता है दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी आत्ता समाधीवरून दह्या दुधाचे लोंढे वाहतात पण त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांना दह्या भाताचा काला तरी खायला मिळाला होता. त्या कावळ्याला म्हणतात कावळ्या देव भेटत असेल असं जर मला निरोप देशील तर रे तुला पोटभर दही भाताचा काला खायला घालेल. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी जीवा पडिये त्याची गोडी सांग बेबी जीवा पडिये त्याची गोडी सांग बेबी पहिले दोघे गाऊ गोगता है पहिले दोघे गाऊ गोगता है. शरद ऋतूतील आश्विन शुद्ध पौर्णिमा संध्याकाळच्या वेळेला भगवंताने यमुनेच्या तीरावर असलेल्या वटवृक्षाजवळ बसून आपली सुंदर बासरी वाजवली. पुसावेशी हेची वाटते त्या गवळणीची अवस्था सांगतोय मी. त्या बासरीचा ध्वनी संध्याकाळची वेळ आहे त्या बासरीच्या ध्वनी गोकुळात असलेल्या गवळणीच्या कानावर आला. काही गवळणी धारा पाणी करत होत्या ते टाकून दिलं आणि निघाली. काही गवळणी डोळ्यामध्ये काजळ घालत होत्या एका डोळ्यात घातला आणि दुसरा डोळा तसाच राहून गेला. बासरीच्या ध्वनी ऐकून निघाली. काही गवळणी आपल्या मुलाबाळांचा अंथरूण पांघरून सारखं करत होत्या तसंच टाकला आणि निघाली. काही गवळणी संध्याकाळच्या वेळेला विणीफिणी करत होत्या त्याही तसंच राहून गेलं आणि निघाल्या. हजारोच्या संख्येने या गवळणी यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्णाच्या अवतीभोवती जमा झाल्या. आलेल्या गवळणीचं भगवंताने स्वागत केलं. मंडळी गवळणीनो भाग्यवान आहात तुम्ही पण जशा आलात तशा तुम्ही परत जा कारण रात्रीची वेळ आहे. रात्रीच्या वेळेला स्त्रियांनी बाहेर पडायचं नाही त्यावेळचा नियम. विठ्ठल विठ्ठल त्या बासरीच्या ध्वनीमध्ये एवढं काय आहे? ती बासरीचा स्वर एवढा माणसाला का आवडतो? बासरीमध्ये कुठलं यंत्र नाही बासरीमध्ये कुठले काही बटन नाही फक्त त्या बासरीला 6 छिद्र आहेत. मंडळी तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिले कानी अकल्पित पडला कानी विवळ झाले अंतःकरणी विभळ झाले अंतःकरणी विवळ झाले अंतःकरणी विभळ झाले अंतःकरणी मी घरधंदा विसरले मी घरधंदा विसरले आहारे सावळिया कैसी वाजव मुरली आहारे सावळिया कैसी वाजवली मुरली आहारे सावळिया वाजवली मुरली आहारे सावळिया
आवडिया कसे वाजवली मुरली. त्या बासरीला फक्त 6 छिद्र असतात मंडळी. आपल्या ती 6 शत्रू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर 6 शत्रू आहेत. जो कोणी आपल्या 6 अंतर्यामात असलेल्या 6 शत्रूला मारील तर त्याच्या देहातून बासरीचा ध्वनी निघेल. विठ्ठल 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 विठ्ठल. असो, या हजारोच्या संख्येने या गवळणी भगवान श्रीकृष्णाच्या अवतीभोवती जमा झाल्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, रात्रीची वेळ आहे, जशा तुम्ही आलात तशा तुम्ही घरी जा, माझ्याजवळ थांबू नका. त्या गवळणी म्हणतात, आम्ही जाण्याकरता परत आलो नाही देवा. अगं, आपल्या पतींची सेवा करा, आपला पतिव्रता धर्म सिद्ध करा, आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा, त्यामधून आपला पतिव्रता धर्म सिद्ध करा, गाई वासरांची सेवा करा, त्यामधून आपला पतिव्रता धर्म सिद्ध करा, जा आपल्या घरी. त्या गवळणी म्हणतायत देवाला, देवा आमच्या पतीचा आत्मा तूच आहेस, आमच्या सासू सासऱ्यांचा आत्मा तूच आहेस, आमच्या गाई वासरांचा आत्मा तूच आहेस. तुझी जर सेवा केली तर सगळ्या जगाची सेवा केल्याचं फळ आमच्या पदरामध्ये पडणार आहे. म्हणून तर आपण देवाच्या पाया पडतो, देवाकडे जातो. एकदा देवाची सेवा केली तर सगळ्या जगाची सेवा केल्याचं फळ आपणाला मिळणार आहे. तरी पण भगवान म्हणतायत, कृष्ण तुम्ही घरी जा, माझं ऐका, माझ्याजवळ थांबू नका. गवळणी जायला तयार नाहीत. आपल्याला पुसावेशी ह्याची वाटे, एवढंच घ्यायचं आहे मंडळी. भगवंताने एक दृष्टांत दिला. हा दृष्टांत ऐकून गवळणी आपल्या घरी जातील असं वाटलं देवाला. गवळणीनं एक महान पतिव्रता होती. काया वाचा मने करून आपल्या पतीची सेवा करायची. पतीला क्षणभरही विसंबायची नाही. पतीची सेवा करीत असताना तिचं एकुलतं एक मूल अग्निकुंडात म्हणजे चुलीमध्ये पडलं. तो अग्निदेवता असा विचार करते, या जर महान पतिव्रतेचे एकुलते एक मूल आपण जर जाळून भस्म केली तर ही महान पतिव्रता आपल्या अग्निदेवतेला शाप देईल आणि अग्निदेवताच भस्म होऊन जाईल. म्हणून अग्निदेवता शीतल शांत झाली मंडळी, आणि त्या महान पतिव्रतेचे एकुलते एक मूल त्या अग्निकुंडातून वाचलं. भगवान म्हणतात, गवळणीनो ते महान पतिव्रतेचं मूल कसं काय वाचलं? ती महान पतिव्रता होती म्हणून वाचलं. मग एवढं कळतंय ना तुम्हाला? हो कळतंय. मग जा घरी. आता घरी जा ना, आपल्या पतीची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा. कृष्णा, जसा तू आम्हाला दृष्टांत दिलास तसा आम्ही तुला एक दृष्टांत देतो. त्या गवळणी म्हणतात देवाला, अशीच तू सांगितल्याप्रमाणे एक महान पतिव्रता होती. पती जेवल्यानंतर जेवायची, पती उठण्याच्या अगोदर उठायची, कामधंद्याला लागायची. पती जवळून क्षणभर दूर जायची नाही. घरातल्या सगळ्यांची सेवा करायची, गाई वासरांची सेवा करायची. पण झालं काय? त्या राज्यामध्ये 3 वर्षे पाऊसच झाला नाही, दुष्काळ पडला. पती म्हणतो आपल्या भार्येला, आपल्या पत्नीला, हे बघ 3 वर्षापासून पाऊस नाही, प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही, अशी आपली अवस्था आहे. मी दूर देशांतराला जातो आणि आपला व्यापार धंदा करतो, 4 पैसे कमवून घेऊन येतो. तोपर्यंत तू आपल्या कुटुंबामध्ये एकटी राहा. अहो, जिथं तुम्ही तिथं मी, मला घेऊन चला. तुमच्या विना माझं जीवन अधूर आहे. तुमच्या विना मी राहू शकत नाही. मी तर सेवा कुणाची करू? मला बरोबर घेऊन चला. अगं, पण आपला तिथं राहण्याची सोय नाही, मी एकटा जातो, काहीतरी 2 पैसे कमवून घेऊन येतो, आपली तिथं सोय नाही, तू कशी राहणार माझ्याबरोबर? ते काय असो, मला घेऊन चला. पण ती
महान पतिव्रता काय ऐकायला तयार नाही. शेवटी त्या पतिदेवानं शपथ घातली, घराच्या बाहेर आलीस तर खबरदार, माझी शपथ आहे. अहो पण मी सेवा कुणाची करू? म्हणून तो पतिदेवाने आपल्यासारखाच एक चिखलाचा पुतळा तयार केला आणि पत्नीला सांगितलं, हे बघ, मी देशांतराहून येईपर्यंत या चिखलाच्या पुतळ्याच्या पतीची मी समजून सेवा कर. आणि तो पतिदेव शपथ घालून निघून गेला. इकडे महान पतिव्रता त्या चिखलाच्या पुतळ्याच्या पतीची सेवा करायची. तुम्हाला भूक लागली का? चहा देऊ का? कॉफी देऊ का? दूध देऊ का? आज भाजी काय करू? तुम्ही बोलत का नाही? डोळे उचकटून का बघत नाही? असे निवांत का पडलात? अहो तो चिखलाचाच आहे तर काय बोलणार? पण पतिव्रतेचा धर्म आहे. पती सांगून गेलाय की ह्याची मी समजून याची सेवा कर. 2-3 वर्षे निघून गेली. जिवंत असलेला पती दरवाजावर आला, थाप मारली. आतून विचारलं पत्नीनं, कोण आहे? अगं मीच आहे, दरवाजा उघड. त्या गवळणी म्हणतायत देवाला, देवा दरवाजा उघडायला जावं तर चिखलाच्या पुतळ्याच्या पतीची सेवा अंतरते आणि दरवाजा न उघडावा तर जिवंत पती दरवाजावर आलेला आहे. काय करावं त्या महान पतिव्रतेनं? काय करावं? भगवान गडबडीत सांगतात, मोठ्या वेगात सांगतात. काय करावं म्हणजे जिवंत पती दरवाजावर आलेला आहे ना, त्याच्यासाठी दरवाजा उघडावा. हां, आणि त्या चिखलाच्या पुतळ्याच्या पतीची सेवा सोडून द्यावी. त्या गवळणी म्हणतायत पटकन, कृष्णा तुझ्या तोंडामध्ये साखर पडो रे, आमचे घरचे पती असेच चिखलाचे आहेत बघ. खरा पती तर तूच आहेस. विठ्ठल आता मात्र या गवळणी आपल्याशी एकनिष्ठ आहेत असं भगवान श्रीकृष्णाला दिसून आलं. बघ, राजराजेश्वरी असलेल्या राधेची परवानगी घेतली आणि महारास क्रीडा करायचं ठरवलं. राधेशिवाय भगवान काही करू शकत नाही मंडळी. राधा एक प्रेमाचं प्रतीक आहे. प्रेम नसतो प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधही. भाव आणि प्रेमाची व्याख्या केली एका ठिकाणी. प्रेम नसतो प्रथमावस्था भाव इत्युच्यते बुधही. सूर्याचे किरण सूर्यकांत मण्यावर पडले तर सूर्यकांत मणी पाझरतो. चंद्राचा प्रकाश जर चंद्रकांत मण्यावर पडला तर चंद्रकांत मणी पाझरतो. तसं देवाचं नाव मुखामध्ये येण्या क्षणी ज्याचं हृदय पाघळतं त्याला भाव असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. देवाचं नाव येता क्षणी आपलं हृदय कधी पाघळलंय का? मला सांगा, कधी पाझरलंय का? नाही ना. प्रेमच नाही तर कसं पाझरे? त्याला भाव म्हणतात, त्याला प्रेम म्हणतात. असं प्रेमाचं प्रतीक म्हणजे राधा आहे. त्या राधेची परवानगी घेतली आणि महारास क्रीडा करायचं ठरवलं. महारास क्रीडा करण्याकरता जागा तिथं थोडी होती मंडळी. भगवंताने योगमायेला पाचारण केले. योगमाया आणि माया यातला फरक आहे मंडळी. योगमाया ही भगवंताची आंतरिक शक्ती आहे आणि माया ही बाह्य शक्ती आहे. विठ्ठल 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 योगमायेला पाचारण केलं भगवंताने. त्या योगमायेनं महारास क्रीडा करण्याकरता जागा थोडी होती. हा कोट्यावधी कृष्ण बसतील आणि कोट्यावधी गवळणी बसतील एवढी जागा ती रुंदावली योगमायेनं. ज्या ज्या घरच्या गवळणीने महारास क्रीडेमध्ये भाग घेतलाय त्या त्या गवळणीची ती रूप धारण करून ती योगमाया त्या त्या घरी राहिली. ही महारास क्रीडा 6 महिन्याची एकच रात्र केली. बाहेर कुणाला कळू देऊ न देणे हे योगमायेनं मोठं कार्य केलं.
ती महाराज क्रीडा होण्याकरता ज्या वाद्यांची आवश्यकता होती ती वाद्य त्या योगमायेने तिथे पुरवली. आणि एका एका गवळणीबरोबर भगवंताने आपला एक एक अवतार धारण केला. एक एक कृष्ण नाथरा एका ठिकाणी म्हणतात एका एका गवळणीबरोबर एक एक कृष्ण आहे. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडे. कृष्ण लान गोपी लान 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 गडे. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडे. कृष्ण लान गोपी लान 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 गडे. एक एक गोपी संगे एक एक हरी. एक एक गोपी संगे एक एक हरी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडे. कृष्ण लान गोपी लान 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 गडे. त्रिकुटम त्रिकुटम त्रिकुट त्रिकुट धिन तन नन 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 तक धुम नक धुम चिटक तग दिगन चित होती गोरी पान खेळू फुगडी. त्रिकुटम त्रिकुटम त्रिकुट त्रिकुट दिन तन नन 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 तक धुम नक धुम चिटक तग दिगन चित होती गोरी पान खेळू फुगडी. हरी हरी खेळू फुगडी. हरी हरी खेळू फुगडी. हरी हरी खेळू फुगडी. हरी हरी खेळू फुगडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडी. कृष्ण लान गोपी लान 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 गडे. कृष्ण लान गोपी लान 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 गडे. एका एका गोपिके बरोबर एक एक कृष्ण आहे. पण गंमत अशी झाली प्रभावतीच्या हातातला कृष्ण चंद्रकलीला दिसत नाही. चंद्रकलीच्या हातातला कृष्ण विशाखाला दिसत नाही. विशाखाच्या हातातला कृष्ण राधेला दिसत नाही. ज्या गवळणीच्या हातामध्ये कृष्ण आहे त्याच गवळणीला तो दर्शन देतोय. आणि प्रत्येक गवळणीला असं वाटतंय मंडळी कृष्ण फक्त माझ्याशीच खेळतोय, हिच्याबरोबर कुठं आहे. तुका म्हणे अभिमान नारायणा न सोसे. भक्ताच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला अहंकार देवाला कदापि सहन होत नाही मंडळी. प्रत्येक गवळणीला असं वाटतंय की कृष्ण फक्त माझ्याशीच खेळतोय, हिच्याबरोबर कुठं आहे असा प्रत्येक गवळणीला अहंकार निर्माण झाला. अहंकार निर्माण झाल्याबरोबर भगवान सडनली एकदम तिथेच 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 अदृश्य झाले. आणि अदृश्य झाल्यावर त्या गवळणीची विचित्र अवस्था झाली. ह्या जंगलातून त्या जंगलात, या नदीतून त्या नदीत, या ओढ्यातून त्या ओढ्यात, या वाटेतून त्या वाटेत, त्या वाटेतून या वाटेत, अशी त्या गवळणीची त्या जंगलामध्ये भटकंती झाली मंडळी. भागवतकारांनी वर्णन केले त्याचं. गायन्ते उच्चैर मुमेव संवता विच्चिकीरुन्मत्तक वध्वनाध्वनम प्रपच्युराकाश वदंतरम बहिर भूतेषु संतं पुरुषं वनस्पतिं दृष्टव क्वचित् अश्वत्थ प्लक्षण्यग्रदनो मना नंदसुनुर्गतो हात्वा प्रेम हासावलौकने कच्चे कुर्बका शोकनाग पुंडराग चंपका रामानुजो मानिनी नामितो दर्पहारस्मिता कच्ची तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिये सत्वालिकुरर विभ्रदृष्टस्ते तु प्रियाच्युत.
बोलतच वर नाही पण मला दम लागला. वयानुसार असं होतंय मंडळी. आता 76 वय आहे माझं. काय म्हणणार मी. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व अंतर्यामात यामी राहणारा आणि सर्व भूतमात्रात राहणारा सर्वव्यापी परमात्मा तो. त्या गवळणी विचारतायत, हे कुर्बका, ही झाडाची नाव आहेत, हे नागचंपका, हे अशोक वृक्षा, मानिनी स्त्रियाचं गर्वहरण करणारा बाळनंदन, तो यशोदेचा नंदन, तो नंदनंदन तुम्ही पाहिला का रे? या मार्गे गेला का? या मार्गे गेला का? या ओढ्यातून गेला का? या वाटेने गेला का? हे लतानो, हे दगडानो, हे वेलीनो, हे झाडानो, हे झुडपानो, तुम्ही बलरामाचा धाकटा पाहू या मार्गे गेलेला पाहिला का? अशी वेड्यासारखी त्यांची अवस्था झाली. यालाच म्हणतात पुसावेसे हेची वाटे. पुसावे हेची वाटे. पुसावेसे हेची वाटे. पुसावेसे हेची वाटे. जे जे भेटे दयाचे. जे जे भेटे दयाचे. सेवको करीना माझा. सेवको करीना माझा. जे जे भेटे तयासे. जे जे भेटे तयासे. देव कृपा करेला माझा. देव कृपा करेला माझा. ही परमार्थातली अवस्था आहे मंडळी. एक तुळशीचं रोप, कच्ची तुलसी कल्याणी गोविंद चरणप्रिय, एक तुळशीचं रोपटं होतं. त्या गवळणी त्या तुळशीच्या रोपट्याच्या अवतीभोवती जमा झाल्या. अगं तुळशी, तू भगवंताला अत्यंत प्रिय आहेस, या मार्गे गेला का रे कृष्ण? सांग आम्हाला. हे पुसावेसे वाटे यालाच म्हणतात. आणखी कितीतरी उदाहरणं आहेत मंडळी. कोई कहियो रे प्रभु आवन की, आवन की मन भावन की. मीराबाई म्हणते, सांगा ना, तो प्रभू येईल का? मला भेट देईल का? वाट पाहण्यामध्ये आयुष्य जातं कित्येक संतांचं. ज्ञान तुकाराम महाराजांची अवस्था आहे का अभंगामधून. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल. जरी ठावा असेल तुम्हा कोणा, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, लागतसे पाया येतो लोटांगण. लागतसे पाया येतो लोटांगण. लागतच पाया येतो लोटांगण. लागतच पाया येतो लोटांगण. इतका वेळला कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल.
जरी ठावा असेल तुम्हा कोणा, यालाच म्हणायचं पुसावेसे हेची वाटे, जे जे भेटे तयासी विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जे विठोबा कृपा करील मज, कायला रामचंद्राची अवस्था अशीच झाली मंडळी. रावणाने सीतेला नेली. प्रभू रामचंद्राची अवस्था वेड्यासारखी झाली. हे सीते असं म्हणायचं आणि झाडाला मिठी मारायची, दगडाला मिठी मारायची. ह्या मार्गे सीता गेली का, त्या मार्गे सीता गेली का. ती अवस्था तशी निर्माण झाली. सारासार विचार करण्याची शक्ती निघून जात असते मंडळी. असे कितीतरी उदाहरण आहेत. म्हणून पुसावेशे हेची वाटे, जे जे भेटे तयासी. बरं, देवाच्या कृपेची इच्छा तुकाराम महाराजांना का, त्या देवाच्या कृपेची आवश्यकता का वाटली? कारण तुकाराम महाराजांना काही देवाची अनुभूती अजून नाही. ज्याची अनुभूती असते त्याची चौकशी होत असते. ज्याला आपण पाहिलं आहे त्यालाच पुन्हा पाहावं असं वाटत असतं. काय एक उदाहरण आहे. एक ब्राह्मण कौंडण्यपुराला रुक्मिणी आईसाहेबाच्या महालामध्ये आला. आईसाहेब, मी आपलं देवाचं कीर्तन करू का? रुक्मिणी आईसाहेबाची परवानगी घेतली. रुक्मिणी आईसाहेबाला कृष्ण कोण आहे माहीत नव्हतं. आजच कृष्णाचा विवाह, आजचा महत्त्वाचा दिवस आहे, वसंत पंचमी. आजचा दिवस इतका महत्त्वाचा आहे. कृष्णाचा आणि रुक्मिणीचा विवाह आजच्याच दिवशी झाला. तुकाराम महाराजांचा जन्म आजच्याच दिवशी झाला. आणि शके 1209 वसंत पंचमी त्या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला. म्हणून आजचा दिवस फार मोठा महत्त्वाचा आहे मंडळी. विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा दिवस. पंढरपूरलाही मोठा सोहळा आज साजरा केला जातो. त्याचे फोटोसुद्धा तुम्हाला आले असतील, आलेत ना? हां, असो. तेव्हा कृष्ण कोण आहे रुक्मिणी आईसाहेबाला माहीत नाही. हा ब्राह्मण म्हणतो मी कीर्तन करू का? करा ना भूदेवा. भगवंताच्या षड्गुण ऐश्वर्याचं वर्णन, कृष्णाच्या षड्गुण ऐश्वर्याचं वर्णन या ब्राह्मणाने आपल्या मुखाने केलं. आणि असं भगवंताचं वर्णन ऐकून रुक्मिणीला असं वाटलं की हाच पती आपणाला मिळावा. कृष्णाला अजून पाहिलं नाही, फक्त ब्राह्मणाच्या मुखातून कृष्णाची कीर्ती ऐकून हाच पती आपणाला पावा असं वाटलं. तसं
तुकाराम महाराजांना देवाची कृपा का व्हावी वाटली तर ऐकली व कीर्ती संतांच्या वदनी तर हे ठाकून आलो स्थळ. संतांच्या मुखातून देव असा आहे, देव कृपा करतो, ही कीर्ती ऐकून देवाची आपल्यावर कृपा व्हावी असं तुकाराम महाराजांनाही वाटलं. म्हणून देव कृपा करील मज काय लाज राखील. आणि हे विचारण्यामध्ये काय विचारण्यामध्ये पुसावेशे हेची वाटे हे विचारण्यामध्ये अवघियाचा विसर झाला. अवघियाचा विसर झाला. अवघियाचा विसर झाला. अवघियाचा विसर झाला. हा राहिला उद्योग, हा राहिला उद्योग, उद्योग देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. हा राहिला उद्योग, हा राहिला उद्योग, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. पुसावेशे हेची वाटे हे विचारण्यामध्ये तुकाराम अवघियाचा विसर झाला. अवघियाचा म्हणजे जगाचा विसर पडला. अवघियाचा म्हणजे प्रपंचाचा विसर पडला. अवघियाचा संसाराचा विसर पडला. अवघियाचा शरीराधिकाचा विसर पडला. अवघियाचा विसर. हा राहिला उद्योग. उद्योग म्हणजे धंदा. कोणता धंदा? पुसावेशे हेची वाटे हा धंदा. आता मात्र तुकाराम महाराजांना चिंता वाटायला लागली. खरोखर आपणाला योग्य मार्ग दाखवणारा कुणी निर्भेळ पुरुष मिळेल का, निक्का पुरुष मिळेल का, अशी तुका म्हणे चिंता वाटे. आणि कोण भेटे असा मार्ग सांगणारा निर्भेळ पुरुष मला मिळेल का. जर मिळालाच नाही असा माणूस तर चिंता अंतर्यामी राहिलीच ना. चिंता म प्रेमेयांच्या प्रलयांता मुपाश्रिता कामोपभोग परमा यथावदिती निश्चिता तैशी चिंता पार वाढविती निरंतर. असं आहे. चिंता ही अंतर्यामात असते मंडळी. चिंता काय बाहेर नसते. बरं अंतर्यामात परमात्मा या अंतर्यामातच आहे. चिंता अंतर्यामातच आहे. अंतर्यामातली चिंता अंतर्यामातल्या देवालाच कळेल आणि देवच मार्ग दाखवी. एवढंच त्याचं उत्तर देता येईल, याच्यापेक्षा काही नाही. म्हणून तुका म्हणे चिंता वाटे कोण भेटे सांगे सांग, देव कृपा करील मज काय लाज राखील. पहिल्यांदा मी सर्वेश्वर मंदिरात आलोय मंडळी. मी ऐकून होतो. इथं गोंडीला मी 30 वर्षी कीर्तन केली. घाटल्यामध्ये बरेच वर्षी केली. हां, तुकाराम महाराजांच्या तिथं. आता काय होते मला काय माहीत नाही तिथं. पण अशा अनेक ठिकाणी कीर्तनं केली. कुर्ल्याचं मला एकदा निमंत्रण आलं होतं, पण माझी तारीख नव्हती. त्याला बरेच वर्षी झाली. विठ्ठल 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 विठ्ठल